नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 27 ऑगस्ट 2026 आणि सकाळी आपण निघालो आहे. रात्री जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल, 2 पर्सनल बुकिंग आपण कंप्लीट केल्यात आणि आज आपण परत आपली पर्सनल बुकिंग सकाळची रोजची फिक्सच झाल्यासारखी जमा आहे मित्रांनो ती. तर आलो आहे त्यांना पिकअपसाठी. त्यांचा लवकर फोन आला, लवकर या म्हणून आलो आहे. त्यांना फोन केला आहे, ते येत आहेत. तर सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड पर्सनल बुकिंग जे काही सत्य आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न आपला असतो. सत्य म्हणजे सध्या ओला उबरची परिस्थिती कशी आहे, पर्सनल बुकिंग काय आहे, किंवा इर्टिगा गाडी होती. आता माझ्याकडे तरी इर्टिगा आहे मित्रांनो, त्यामुळे मी इर्टिगा गाडीबद्दलच तुम्हाला सांगेन. बाकीचे डिझायर, वॅगनार वगैरे ते तर आहेच, त्याच्यावरती पण यूट्यूबवर व्हिडिओ बनवता येतच. पण माझ्याकडे सध्या इर्टिगा आहे आणि मी राहतोय नवी मुंबईमध्ये. आणि माझा कसा बिझनेस आहे किंवा माझं काय अनुभव आहे, माझं काय मी किती दिवसाला अर्निंग करू शकतो वगैरे, ह्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या बस. आणि आलो आहे आपण आता जस्ट इथे. तर एक मिनटं, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत राहा. आपण आता ही पर्सनल बुकिंग आणि नंतर ओला उबेर वगैरे असं काहीतरी थोडंसं काम करण्याचा प्रयत्न करू. तर ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला समजेल. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. हे बघा, आपण इथं पिकअप पॉईंटला आलो आहे. 8:45 झालेत. 4 किलोमीटर गाडी चालली. CNG आपण रात्रीच भरून ठेवला होता, म्हणलं उद्या परत अडचण नको CNGसाठी. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. जातो आता, यांना पिकअप करतो. गाडेश्वर मंदिर तिथं जातो. तिथून त्यांचं किती वाजता होतं वगैरे काय बघू आणि तिथून येऊन यांना ड्रॉप करून मग नंतर आपली पुढची जर्नी सुरू राहील मित्रांनो. आणि काल मी व्हिडिओमध्ये बोललो होतो आपल्याला एका गोष्टीविषयावरती बोलायचं आहे. तर ते मी या व्हिडिओमध्ये बोलून काल ते विसरून गेलो मी नंतर परत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे माझ्या मित्रांनी काल 2 दिवस झाले इर्टिगा आणली आहे नवीन. मी बघितलं ते मॉडेल नवीन इर्टिगाचं. तर मस्त गाडी आहे. त्यांनी आता काय केलं माहिती आहे का मित्रांनो, एक मिनटं तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने सांगतो. इर्टिगा गाडीला जो तुम्हाला पॅच दिसतोय ACचा, त्यांनी आता हा काढून टाकला आहे आणि इथं खाली AC दिले आहे मित्रांनो. जो आपला हँडब्रेक असतो ना, तिथं पाठीमागे त्यांना AC दिले आणि एकदम लास्टच्या सीटवाल्यांना तिकडं त्यांच्या साईडला ब्लोअर दिलेत. तर अशा प्रकारे आता नवीन इर्टिगामध्ये थोडा बदल केला आहे. डिकी थोडी मोठी केली आहे, गाडी जरा 4 बोटं गाडी वाढवले लांबीला. तर अशा प्रकारे नवीन बदल केला आहे. सर्व बदल केला आहे, सर्व चांगला आहे. 12-12.5 लाखापर्यंत त्यांना गाडी ऑन रोड आली. पण एकच बदल नाही केला की CNGचा बाटला मोठा नाही दिला. CNGचा बाटला तरी एकतर मोठा द्या किंवा डबल बाटला द्या. इर्टिगा गाडीला ना 150 किलोमीटरला CNG भरायला थांबायचं ना, खूप बाहेर कुठे गेलो ना मित्रांनो, खूप अडचणी येतात. तर कमीत कमी 300-350 किलोमीटर तर गाडी चालली पाहिजे CNGवरती, तरच मग ते CNG हे होतं मित्रांनो. नाहीतर मग सारखं ते CNG भरा. असा CNG भरला का 5-50 किलोमीटर गेली का लगेच अर्धी टाकी होते. चला आता पुढं दुसरा CNG पंप शोधा. म्हणजे गाडी चालवण्यापेक्षा ते CNG पंप शोधण्यातच वेळ जातोय. एवढाच ह्या नवीन गाडीचा जरा थोडासा म्हणजे CNG गाड्यांचा थोडासा इश्यू आहे मित्रांनो. बाकी तर असं काही एवढं विशेष नाही. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टाईम होतो 12:48. गाडी चालली 55 किलोमीटर आणि आपण आता सध्या आहे रोडपालीमध्ये. आलोय जाऊन मित्रांनो. जी आपली पर्सनल बुकिंग होती ती कंप्लीट केली आणि आपल्याला त्या बुकिंगचे तुम्हाला दाखवतोच. हे बघा, 1500 रुपये मिळालेत. 5, 10, 15 असे 1500 रुपये मिळालेत. 55 किलोमीटर गाडी चालली आणि 9 वाजता गेलो. 1 वाजल्यामुळे 2.5-3 तास गेले. तर आता ही ट्रिप बुकिंग पूर्ण झाली. आता घरी जातो, जेवण करतो आणि त्याच्यानंतर उबर आणि रॅपिडो चालू करून त्याच्यामध्ये ऑनलाईन बघूया आता किती काम होतं आहे. 1500 रुपये तर आपले झालेत. अजून 2-1 हजार रुपये झाले तरी 3-3.5 हजार रुपये अर्निंग होईल आपली आजची. तर ठीक आहे, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. तर मित्रांनो,
तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टाईम झाला आहे 3:12 गाडी चालली 57 किलोमीटर आणि आपण आता CNG भरून आलो आहे. इथंच कळंबोलीतल्या एक आतल्या SBI बँकेच्या इथे एक CNG पंप आहे. CNG भरला आणि CNG भरून आता आपण निघालो आहे. आज गुरुवार आहे मित्रांनो, स्वामी समर्थ या दत्ताचा वार आहे. तर इथं एक स्वामी समर्थाचा मठ आहे, तिकडे चाललो आहे. जरा जाऊन स्वामींचं दर्शन घेतो. गेल्या गुरुवारी पण यायला जमलं नाही. तिथं गाडी लावतो, दर्शन घेतो आणि मग परत लॉग इन करतो. बघूया 3 तर वाजलेत, 10 वाजेपर्यंत 9-10 वाजेपर्यंत काय होईल ते काम करू. आपलं तसं बघायला गेलं तर थोडंसं काम तर झालेलं आहे सकाळी 1500 रुपयाचं आणि इथून पुढं किती काम होतं बघू. तर मित्रांनो हे बघा, हा इथं मठ आहे आणि इथं आपण गाडी कुठं लावू आणि इथं स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ. तर मित्रांनो आलो आपण आता स्वामींच्या मठात गेलो होतो दर्शनाला. दर्शन घेतलं, खूप गर्दी होती, बायका होत्या, काहीतरी कार्यक्रम होता. म्हटलं दुपारच्या टायमिंगला एवढ्या बायका कशा काय इथे, ना आरती होती ना काय नव्हतं, काहीतरी कार्यक्रम होता एक. असू द्या, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला आलेल्या बायका सर्व. आपण गेलो, आपलं पाया पडलो, दर्शन घेतलं स्वामींचं. जर गुरुवारी आपण घेतो, एखाद्या वेळा चुकलं तर राहतं. गेल्या गुरुवारी घेतलं नव्हतं, त्यामुळे या गुरुवारी दर्शन घेतलं आणि पटकन आलो निघून तिथून. तर अशा प्रकारे आता आहे, आपण इथं हायवेला थांबलो आहे. लॉग इन तर केलं आहे, बघूया आता कोणती ट्रिप वगैरे मिळते आपल्याला. इथून उबर देतं आहे का रॅपिडो ट्रिप देतं आहे बघू. मित्रांनो टाईम होतं 5 वाजता आहेत, 75 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या आहे तलोजामध्ये. खारघर, अप्पर खारघर म्हणून नाही मित्रांनो, रोडपालीला होतं. रोडपालीवरून एक ट्रिप आली, बिल्डरची होती ऑर्गनाइज ट्रिप. तर एक्सेलमध्ये आलो आहे, कस्टमरला इथं ड्रॉप केलं आहे, ऑफिस आहे आणि आता इथून चाललं आहे. त्याच्यात आपल्याला चालू ट्रिपमध्ये एक ट्रिप आलेली तलोजाची, पण ॲक्सेप्ट पण केली, पण ती कॅन्सल झाली. तर बघा इथं कस्टमर आहे, आता बघूया कोणती एखादी ट्रिप मिळते इथून. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण आता आहे नेरूळमध्ये. 6:15 झालेत, 95 किलोमीटर गाडी चालले आणि आपण आता नेरूळमध्ये कस्टमरला ड्रॉप केले. खारघरला होतो आणि खारघरला आपण सेक्टर 36वरून एक आपल्याला नेरूळची ट्रिप आली, एक्सेलची, डायरेक्टच आली. 13 किलोमीटर 31-32 मिनटंच लागली. 383 रुपये दिले, मी देतो स्क्रीनशॉट इथे. आणि याच्या अगोदरची पण ट्रिप होती जी रोडपालीतून आपल्याला तलोजाला लागलेली, ती पण 13 किलोमीटरच होती आणि तिला पण टाईम तेवढाच लागला, 31 मिनटं लागली. आणि त्या ट्रिपचे आपल्याला 283 मिळाले. म्हणजे ती होती नॉन पीक हावरमध्ये आणि ही होती पीक हावरमध्ये. म्हणजे 100 रुपयाचा फरक पडला मित्रांनो, नॉन पीक हावर आणि पीक हावरमध्ये. तिचा पण मी स्क्रीनशॉट देतो, दोन्ही पण तुम्ही बघा. मी दोन्ही एका साईडला देतो, एक इकडे देतो इकडे देतो, सेम ह्याचा. तर तुम्ही दोन्हीचं कम्पॅरिझन करा, बघा पीक हावरला रेट किती आहे, नॉन पीक हावरला कसा आहे. ठीक आहे, चला आता जाऊया. इथं आलो, आता थोडं चहा पितो आणि मग बघूया नेरूळवरून कोणती. एक घाटकोपरची येत होती पण ट्रॅफिक खूप दाखवलं, त्यामुळे ती काय आपण घेतली नाही. आता इथून कुठली मिळते बघूया. तर मित्रांनो आपण नेरूळला होतो आणि नेरूळला तुम्हाला मी अपडेट दिला आणि जस्ट मोबाईल साईडला ठेवला, तोपर्यंत आपल्याला डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह खारघरची ट्रिप आली, इस्कॉन टेम्पलची. आलो, खारघरला ड्रॉप केलं आणि त्याच्या अगोदरच एक आपल्याला छोटीशी खारघर सेंट्रल पार्कवरून खारघर स्टेशनची ट्रिप आली, एक्सेलचीच होती. तर अशा प्रकारे त्या 2 ट्रिपा कंप्लीट केल्यात, एक इस्कॉन टेम्पलची आणि खारघर स्टेशनची. आणि आता सध्या आपण खारघर स्टेशनच्या थोडंसं पुढे थांबलो, इथं लिटर वर्ल्ड मॉलच्या मागे. चहा वगैरे पिलो, इथे चहा होता आणि टाईम होतो मित्रांनो आता 7:20 आणि आपलं जवळजवळ उबरमध्ये 1200 रुपयाचं काम झालं आहे आणि सकाळचे 1500, म्हणजे असे जवळजवळ तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण आता आहे सीवूडला, नेक्सस सेंटर मॉल. कस्टमरला ड्रॉप केलं आहे, 7:55 झालेत, 123 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि खारघरला होतो आपण, तुम्हाला अपडेट दिला, चहा वगैरे पिलो आणि तिथून मग आपल्याला डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह एक ट्रिप आली हिरानंदानीवरून, खारघरवरून ग्रँड सेंटर मॉलची. आलो, जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आहे, 323 रुपये दिले या ट्रिपचे. प्रत्येक ट्रिपचा मित्रांनो स्क्रीनशॉट मी काढले नाहीत, ॲक्च्युली तसं स्क्रीनशॉट काढायला पाहिजेत, पण काय होतं माहिती आहे का, जर उबर जर कंटिन्यू ट्रिपात देत गेलं ना तर ते स्क्रीनशॉट काढायला आपल्याला टाईम नाही भेटत. त्यामुळेच बरं 323 रुपये दिले आणि इथं जस्ट ड्रॉप केलं आणि साईडला आलो, तोपर्यंत एक सानपाड्याची परत एक्सेलची बुकिंग लागली आपल्याला. सेंटर मॉलची ट्रिप एंड केल्यानंतर आपलं 3000 अर्निंग क्रॉस झाले मित्रांनो.
आणि आता परत ही एक एक्स्ट्रा बुकिंग लागली आहे. आता ती पण आपण ॲक्सेप्ट केले. आता चाललो आहे पिकअपला, कस्टमरच्या पिकअप करून सानपाड्याला ड्रॉप करतो आणि तिथून गो होम टाकतो. म्हणजे 3,500पर्यंत आजचं आपलं काम होईल टोटल. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत राहा. आणि चांगल्या बुकिंग देतं आहे उबर सध्या. जवळजवळ 4-5 बुकिंग आपल्या कंटिन्यू चालू आहेत. तर मित्रांनो आता टाईम होतो आहे 8:30 झालेत. 132 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या आहे सानपाड्याला. ग्रँड सेंटर मॉलला होतो. मग तिथून एक सीवूड स्टेशनवरून आपल्याला सानपाड्याची ट्रिप आली. एक्सेलमध्ये होती, देतो स्क्रीनशॉट इथे. 6-7 किलोमीटर होती, फक्त 25 मिनटं टाईम लागला. त्या ट्रिपचे आपल्याला 286 रुपये दिले. ऑनलाईन पेमेंट होतं, कस्टमरनी डायरेक्ट पेड होतं अकाउंटला. तर अशा प्रकारे आपण आता सध्या थांबलो आहे. 6 ट्रिप उबरमध्ये कंप्लीट झाल्यात आपल्या आणि 1,776 रुपयेचं काहीतरी उबरमध्ये काम झालं आहे आणि सकाळचे 1,500 म्हणजे 3,250 रुपयेचं काम झालं आहे. आता थांबलो इथं. बघूया आता इथून अजून टाईम तर भरपूर आहे, 8:30 वाजलेत. बघूया आता इथं थांबतोय थोडा वेळ, नाही तर मग सीवूडला जातो आणि सीवूडवरून कोणती एखादी तरी ट्रिप घेऊन आपण घरच्या साईडला निघून जाऊ. तर 3:30पर्यंत काम होईल आणि चांगलं होईल. 4 वाजता आलो आहे, 8:30 वाजेपर्यंत 5-6 तासामध्ये चांगलं काम झालं आणि सकाळचे 1-2-3 तास. तर ठीक आहे, चला बघूया आता कसं कसं काय काय होतं आहे, देतो तुम्हाला. तर मित्रांनो तुम्ही टाईम बघा, 10 वाजलेत बरोबर. 151 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या आहे कळंबोली रोड पालीला. आत्ताच जस्ट इथं पाठीमागं कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि या सीवूडला होतो. सीवूडला बराच वेळ थांबलो, तिथे काही ट्रिप वाजत नव्हत्या. ट्रिपचा फ्लो संपला होता पूर्णपणे. मग आपण एक उबरमध्येच सिडानची नाही, उबर गोची ट्रिप आणली मित्रांनी. देतो स्क्रीनशॉट या ट्रिपचा पण. 13 किलोमीटर. टाईम खूप जरा जास्त लागला. एक ट्रॉफिक लागलेलं आहे खारघरच्या ब्रिजवर, एक गाडी बंद पडलेली, त्यामुळे वेळ लागला. तर 256 रुपये या ट्रिपमध्ये मिळालेत. मी देतो स्क्रीनशॉट. आणि आपण कुठे आहे बघा, आपण इथं नेहमी सकाळी पिकअपला थांबतो ना CNG वरून, ते आपल्या जागेवरतीच इथं बाजूला बिल्डिंग आहे, इथं कस्टमरला ड्रॉप केले. तर टोटल अर्निंग किती झाली, प्रॉफिट किती झाला, खर्च किती आला, मी 1-2 मिनटात तुम्हाला सांगतो. आलो आहे घरी आपण. व्हिडिओ आपण एंड करतो आहे. तर शेवटची ट्रिप घेऊन आलो मी, त्याचा स्क्रीनशॉट तर मगाशी देतो बोललो, तिथे देतोच मी. तर उबरमध्ये टोटल आपल्या 7 ट्रिप कंप्लीट झालेले. 2,032 रुपयाचं काम झालं आहे उबरमध्ये 4 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत. आणि सकाळची आपली 1,500 रुपयाची एक पर्सनल बुकिंग. असं मिळून टोटल आपलं 3,532 रुपयाचं काम झालं आहे. त्याच्यातून आपली गाडी चालली आहे 150 किलोमीटर. 700 रुपये CNG मायनस केला आणि उबरचा पास 265 मायनस केला तर आपल्याला जवळ 2,500 2,572 असं काहीतरी राहतं आहे. मी त्या कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो. तर टोटल आजचं प्रॉफिट आपल्याला 2,500 रुपये राहिले मित्रांनो. तर एकंदरीत चांगलं राहिलं आहे. सकाळी 9ला निघालेलो, 1ला घरी आलो. 4 तास सकाळी, पुन्हा 1 ते 4 वाजेपर्यंत 2 तास घरी होतो, 2-3 तास, आणि परत 4 नंतर निघालो. 10 वाजता आता आपण घरी आलो आहे. तर अशा प्रकारे आजची टोटल अर्निंग आहे. आणि म्हणजे सकाळचे 4 तास आणि हे 6 म्हणजे 10 तासामध्ये एवढे अर्निंग झाले मित्रांनो. आणि मगाशी जशा ना ट्रिपाचा आणि फक्त नवी मुंबईतच काम केलं मित्रांनो मी, बाकी पुढे कुठे गेलो नाही मुंबईला वगैरे. तर चांगल्या नवी मुंबईतच चांगल्या ट्रिपा भेटत गेल्या आणि छोट्या ट्रिपा करूनच आपली एवढी अर्निंग झाली. तर एकंदरीत आजचा दिवस बरा गेला आहे मित्रांनो. तर हां, आणि व्हिडिओमध्ये सांगायचं म्हणजे जे आपण 31 डेज जे चॅलेंज ठेवलं होतं ना मित्रांनो, ते जरा काही कारणास्तव कशामुळे जरा थोडंसं त्याच्यात खंड पडला आहे मित्रांनो. खंड पडला आहे म्हणण्यापेक्षा ते मला करता आलं नाही किंवा ते मॅनेज करता आलं नाही मित्रांनो. थोडंसं काहीतरी कुठेतरी काम चुकलं आहे आपलं. तर ते बघूया आता कसे काय कुठे चुकलं आहे, कसं चुकलं आहे. कारण काय झालं आहे, मी लिहून पण ठेवलं नाही आणि काम आपण कसं पर्सनल बुकिंग हे ते करत त्याच्यात ते मला टॅलीच लागत नाही. त्यामुळे ते जरा 31 डेज चॅलेंजचं थोडंसं व्हिडिओ आपले गणलेत थोडंसं. पण ठीक आहे, चला जाऊ द्या. आपण एखाद्या महिन्यामध्ये नक्की आपण ते पूर्ण करू. तर तेच तुम्हाला सांगायचं होतं की ते थोडंसं त्याचा आता ह्या महिन्यात आपल्याला काही हिशोब लागणार नाही तो. तर पुढच्या एखाद्या महिन्यामध्ये आपण तो हिशोब लावू. तर बस बाकी व्हिडिओमध्ये काय नाही. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा उद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.